मोबाईल घेऊन बसताय? आमची चुकी झाली, तुम्हाला मोबाईल घेऊन दिले. दिवस रात्र स्टेटस टाका, व्हिडिओ बघा, रील्स बघा, तेवढंच. नाश्ता मिळत नाही वेळेवर. किती वाजता मिळाला नाश्ता? एवढे कपडे धुतले, कशाला बसते एवढे घेऊन? तिला काय करते माहिती का आकडे ती? ती काय करते, पाणी आलं की सगळं ढिगारा घेऊन बसायचं. 6 ते 10 तिथेच असते तू बाहेर. जेवायचं काय नाही, नाश्ते द्यावे सगळ्यांना. पहिली पेट पूजा करून द्यावी. खायचं आपलं डिट करत खायचं. मॉर्निंग करा, स्टेटस टाका, 12 वाजेपर्यंत उपवास करावा, लंघन करा. मोबाईल घेऊन दिल्यापासून बिघडलेच नुसते. मोबाईल घेऊन दिल्यापासून नुसतं पाहिजे. उठलं की पहिले ते स्वयंपाक. आमचंच चुकलं मोबाईल घेऊन दिलाय तुमच्या दोघांना. सारखं ते कंटिन्यू चष्मे लागलेत. एवढ्या वर्षात चष्मेचे 5-6 वेळा नंबर चेंज केले आपण. कोणाच ते झाले असतील का 5-6 वेळा चेंज? वाढत चालले. हे बघा चष्मा, प्लास्टिकचा घेतला. 50 चष्मा आहे एका वर्षातला. एवढे नंबर वाढले नाही. एवढं गरजेच नसते. आई वडिलांना प्लीज मोबाईल घेऊन देऊ नका, त्यांना शिकू पण नका. स्टेटस पण टाकायचे. बटण्याची चांगली आपले निवांत बसायचं, बटणं दाबून रील्स आणि बटणाचं हे सारखी कंटिन्यू चालू आहे. चष्मा तिचा 50 चष्मा. हा प्रत्येक वर्ष तिचा महिन्याला चष्मा बदलतोय, नंबर बदलतोय. तेवढं वर्षाला 50. हिशोब करा किती वेडी ही. वर्षाला 12 महिन्याला म्हणते महिन्याचे 12 महिने. 12 महिन्याला 12 झाले. मग 1-1 वाजेपर्यंत ऑनलाईन असते. ऑनलाईन काय करावं आता? काय करायचं कोणाला ऑनलाईन आणि फिनलाईन? 11 वाजेपर्यंत वाजलं की लगेच तिथे डोकं घातलंय. 1-1 वाजेपर्यंत ऑनलाईन असते मम्मी तू. आता अजिबात मोबाईल घ्यायचा. उद्याच मिळणार सकाळी गुड मॉर्निंग करायला. अजिबात मिळणार नाही आता. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल आफ्टर लॉंग टाइम. तर गाइज आज आहे वसुबारस. तर तुम्हाला सगळ्यांना वसुबारसच्या हार्दिक 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 शुभेच्छा. दिवाळीच्या पण हार्दिक शुभेच्छा. हा व्लॉग कधी जाणार आहे ते पण नाही माहिती, पण ॲडव्हान्समध्ये किंवा दिवाळीच्या दिवशी हा व्लॉग गेला तर हॅपी दिवाळी. तर आज आहे वसुबारस. तर एवढी कामं आहेत आज आमच्या घरी, तर मी फटाफट माझं काम आवरते. आता मी 1 वाजेपर्यंत मस्तपैकी फ्री होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मी की कुठं कुठं आम्ही जाणार आहे, काय काय करणार आहे. कारण की आजचं शेड्यूल म्हणजे खूप जास्त बिझी आहे. उद्याचं पण आहे, संडेचं पण आहे, भरपूर सारं बिझी आहे. आणि उद्या एक सरप्राईज आहे, ते तुम्हाला लवकरच कळेल. मी रिव्हील नाही करणार, ते लवकरच कळेल पण तुम्हाला. आणि मम्मी तुला कसं वाटते आज सणाचं? सण आहे तर कसं वाटतंय? आज वसुबारस. सगळ्यांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा. गाई गुरांची बारस म्हणतात, कुणी वसुबारस, गवारी बारस म्हणतात, कुणी कुणी गवारी बारस, कुणी गवारी बारस. म्हणजे गवारीची भाजी आणि काळी भाकरी असते. काळी नाही, बाजरीची भाकरी. हा तीच काळी भाकरी. मला बाजरी आणि ज्वारीमध्ये फरक नाही कळत, तर म्हणून मी म्हणते काळी आणि पांढरी भाकरी. तर ती भाकरी करतात आज. आणि ती आमच्याकडे भाकरी कधीच नसती, फक्त संक्रांतीला असती, काहीतरी भोगीला असती आणि एक म्हणजे वसुबारसला असते. ते पण फक्त नैवेद्यापुरते. आमच्यात कोणी 3 कधी चंपाषष्ठीला. हा चंपाषष्ठीला एक असते. म्हणजे वर्षातून फक्त आम्ही 3 वेळा ती भाकरी करतो. काळी भाकरी त्याला काय म्हणतात, बाजरीची भाकरी करतो आम्ही 3 वर्षातून 3 वेळा फक्त. वसुबारस, एक वसुबारस, दुसरी चंपाषष्ठी आणि तिसरी भोगीला. हो. तर आता डायरेक्ट चंपाषष्ठीला होईल भाकरी आज झालेली. तर दीदी आणि पप्पांचं मी काम लावले त्यांना, दीदी आणि पप्पांना बाहेर, कारण की माझं पण काम आहे. तर मी नंतर त्यांना जॉईन होणारच आहे. मी शक्यतो बाहेरची काम करणार आहे आज जास्त का नाही. आणि आज आमच्या दीदीचं फर्स्ट एव्हर केळवण आहे तिच्या फ्रेंडचं. तर तिकडे पण आम्हाला संध्याकाळी जायचंय. आम्ही पण आहे ना, मी पण आहे, ते पण दाखवायचं तुम्हाला. मी पण आहे ना. तर काय कळवली पाहिजे ना मानाची. येस, कळवळी मूड ऑन.
तर आता फटाफट मी काम करून घेते. मध्ये आधी त्यांच्या क्लिप्स पण दाखवते. अजून काय त्यांनी काय हे केलं नाही, नुसतं इथं पसारा काढून ठेवलाय. आमच्या लाईटीच सापडत नाहीये, कुठे ठेवल्यात काय माहिती. दरवेळेस पप्पा छान ठेवतात व्यवस्थित, पण ह्या वेळेस काय माहित नाही का सापडत नाहीये. तर चला मी आता फास्टमध्ये उरकून घेते माझं काम, देन भेटूया आपण लवकरच. धनत्रयोदशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आजपासून आम्ही दिवे पहाटे दिवे लावायला सुरुवात केली. आता वाजले 5:30. आता दिवे लावतोय. हॅलो, दिवाळीच्या आणि धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्या परिवारांना. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे आमचा अभ्यंग स्नान आणि आता वाजलेत पहाटेचे 4 आणि आम्ही उठले. उठले. हिच्या हसण्यावरून तुम्हाला कळलेच असेल किती वाजलेत. यार 7 वाजले. ठीक आहे, अजून सूर्य नाही उगवला मम्मा. सूर्याच्या आईने त्याला अजून पाठवलं नाही कामावर, त्याच्यामुळं नाही गाईच 4 वाजलेत, पहाटे 4 वाजलेत. आता मी सगळं आवरले, रांगोळी बिंगोळी काढली, पणत्या लावल्या. आता मी अभ्यंग स्नान करणार आहे. माझं 5च्या आत स्नान होते. तर आता आमचं आहे अभ्यंग स्नान. आज असती बायकांची अंग धनत्रयोदशीची. लुंगीवाले का मध्ये करतात ते लुंगीवाले. तर
आता मी सगळं आवरलेलं आहे, म्हणजे सगळं सेटअप केलेलं आहे, तो तुम्हाला बघायला मिळेलच. पंत्या वगैरे लावल्यात, उठणं पण तयार केलंय, तेल केलंय आणि इकडे सगळी टीम रेडी आहे मला उठणं लावायला. ये लास्ट दिवाळी आणि आम्ही हे असं घरात केलंय. हाऊस. हो, आम्ही असं घरात केलेलं आहे डेकोरेशन. हे बघा, आणि माझी मम्मा किती छान दिसते. मम्मीने आमच्या 3 वाजता आंघोळ केली. तर आता मला उठणं लावणार आहे, कारण मी चालले आंघोळीला, कारण मला जायचंय एका कामानिमित्त बाहेर. ते नंतर तुम्हाला सांगते. तर चला, आज खूप बिझी शेड्यूल आहे आणि खूप छान दिवस आहे आजचा. जर आमचं व्यवस्थित काम पार पडलं तर खूप खुशचा दिवस असेल हा. तर चला, तुम्ही बघा आता मला कशी उठणं लावतात. गाईस, दिदीची लास्ट दिवाळी आहे ह्या घरात आणि पुढच्या वेळेस काय माहिती आता. मम्मी नसेल उठणं लावायला, त्यामुळे चांगलं लावून घे उठणं आता. काय तर ती मम्मी नसेल पुढच्या वेळेस आणि ती आम्हाला डायरेक्ट पाडव्यानंतर भेटेल भाऊबीजेला, त्याच्यामुळं आता तू लावून घे मम्मी उठणं तिला. चपटीत दिसते तेच की. चांगलं उठणं लाव, चांगलं खसाखस. आणि हे मॅडम सर हे चाललेले आहे त्यांच्या पूजेला, सकाळची पूजा त्यांची, आणि त्यांची एकदम लगबग असते नुसती. त्यांचे ड्रेस बघा, व्हाईट अँड भगवा नाही. तर गाईज पप्पा गाईज, मग तू काय म्हणती मित्रांनो? मग काय म्हणते तू? लोकांना त्यांना कळत नाही, मग ते आपण त्यांच्याशी बोलत असतो ना, की आपण त्यांना दाखवत असतो की बाई आमच्या इथं तर ना सकाळ रात्री दुपारी सगळ्या कुत्र्यांचा आवाज. नगरपालिका माझा जर लॉग बघत असेल तर प्लीज येऊन येतं. आम्हाला घरात न बाहेर जायची पण चोरी झाली, कारण की आमच्या इथं पिसाळलेलं कुत्रं आहे. आम्हाला पण बाहेर जायचं असेल तर पप्पा मम्मीला ठेवायला लागतं बाहेर काठी घेऊन. आत्ता पण काठी घेतली पप्पांनी, कारण की ते चावतंय, म्हणजे चालता बोलता माणसाला चावतंय, फार एकदम पायाला पटकन पकडतं चावतं. तर असं वैताग आलाय ना, आमचे सगळे बाहेर येतात ते कुत्री भुंकायला लागले की इथं, कारण की ते इरिटेट होतं, ते खूप आवाज नसतात. मी तर काम करता करता पटकन जाते. तर काल बोबाटा झालता होता आमच्या इथं. कुत्रे नेले आणि कुत्रेच नेले नाही. तर काय बोलताय खुसूर लॉग मध्ये येतो. बाय डॅडी, बाय. आल्यावर असतं कुठं जायचं म्हणलं ना एकदम हे करतात, आणि जेजुरीच्या बाहेर गेलं की मग खुश. मम्मी आमची रडायला लागली गाईज. तर मम्मीला असं वाटलं की हळदच लावते. तर गाईज असंच मला वाटलंच होतं ही इमोशनल होणार आहे, पण मी बघू नाही शकत तिच्याकडे, आता मी पण इमोशनल होते. आणि तिला असं वाटलं ती हळदच लावते. आम्हाला फार लावून बंद केले होते, आपल्या अशी लावते नाही का. मी आज डोळे उडून बघितलं तर हिच्या डोळ्यात पाणी. म्हटलं नको रडू, मला पण रडायला येईल. एक तर मी लय कंट्रोल करते सध्या, ते एकदमच निघणार माझं बाहेर लग्नाच्या वेळेस. तू असं जोरात भोंगा बस. भाऊजी म्हटले बाया 2 दिवस राहावी, 2 दिवसांनी सांगितली एक ट्रिक. आम्ही चालले असेल तर खूप मोठं रडायचं. मग नाही का भाऊजी पण म्हणले पाहिजे की थांब दिदीला 2-3 दिवस राहते आणि मग तिला नेतो म्हणून. असं करायचं काय. मी तिकडेच आहे 2-3 दिवस तरी पण, कारण की तिचा बर्थडे मला करायचा आहे मोठा. तिला मी उठणं लागलं, माझी उष्टी उठणं लागली. रडू नका राव, सणासुदीचं जाऊन दे. अगं चांगल्यासाठी आणि वाईट होणार आहे ना, पण वाईट म्हणजे ती चालली
नाही चांगलं होणार आहे, पण आमच्यासाठी दुःख. डोळे लाल करून घेत ना तिला आता मस्त पैकी साडी घेणार आहे आम्ही. कधी घेणार आहे. मला काय घ्यायची. तर गाईज आम्ही आज धनत्रयोदशी आहे, तर आम्ही आज परत जाणार आहे पुढं शॉपिंग करायला. कपडे आम्ही आमचा काय प्लॅन नव्हता कपड्याचा प्लॅन नव्हता, पण म्हणलं चला जाऊन दे सणासुदीला घ्यायचंय, कारण की आम्हाला आता दिवाळी झाल्यावर कपडे. मम्मी आंघोळीला गेलती मी उठले तेव्हा, नाही तर आपण लावतो की दरवेळेस, पण तुला उठताना काय झालं. हा तिला आम्ही ना मम्मीला पण लावतो उठणं, कारण की तिला कोण लावणार ना. तर ह्या वेळेस ना आम्ही झोपलो होतो, तर तिला राहायला लावायचं. उठल्यावर डायरेक्ट ती आंघोळीलाच होते डायरेक्ट. हां आणि मागच्या वेळेस मम्मीला रडायला आलं, कारण की आहे ना तिला असं नाही करणार मम्मी नाही त्याच्यामुळे रडायला आलं. तर गाईच मागच्या वेळेस मम्मी म्हटली होती मागची दिवाळी चांगली करायची माणसं दिवाळीला फायनली अशा 3 दिवाळ्या गेल्या आमच्या. हा ना, आता आम्ही वरचे बार आणणार आहे, वरचे बार फटाकडे नाही, आपण छोटेसे आणू पावसाळ्याचे आणू. आम्हाला काहीच फटाकडे वाजवायची कधीच आता एवढी हाऊस राहिली नाही आम्हाला. फक्त आम्ही एक फटाकडा फुलबाजा वगैरे तसलं वाजवलं तरी आम्ही खुश होतो. फोटो पुरतं ते पण. आणि आमच्या इथं गल्लीत आम्हाला पहिल्यापासून होतं की इकडून हे पुढून हे आम्ही मधल्यामध्ये राहायचो. आम्ही जायचो टेरेसवर, तेव्हापासून आम्ही फटाकडेच वाजवणं बंद केलं. मग तर गाईज कालचा आणि आजचा लॉग मिळून होणार आहे, कारण की काल आहे ना मी फक्त इंट्रो केला होता आणि काहीतरी बोलले होते वसुबारसचं, आणि वसुबारसचे आमचे डेकोरेशन ते पूजा दाखवली होती तुम्हाला, आणि केळवण होतं. तर हाच लॉग कंटिन्यू होईल आज पण, कारण की खूप थोडा लॉग झाला आहे कालचा म्हणून. आणि आज आम्ही कुठं कुठं जातोय ते तुम्हाला दाखवेलच. दीदी पण कुठं जरी बाहेर जाणार आहे ते पण शूट करेल. घेणार आहे का तू शूट? हां फक्त तेवढंच घे. आणि आम्ही पण बाहेर जाणार आहे, पण तो मला वाटते आज येईल का लॉग का पुढे येईल मला नाही माहिती, पण तुम्हाला बघायला भेटेल लवकरच. तर गुड न्यूज आहे, तर बघूया. तर चला बाय बाय, पुढे काय होतं तुम्हाला दाखवते. आणि हॅपी दिवाळी टू ऑल. सबस्क्राईब करा, दिवाळीचं गिफ्ट द्या मला सबस्क्राईब करून. बाय बाय. का नाही मम्मी? लाईक शेअर सबस्क्राईब टू माय डॉटर चॅनल. हॅलो. तर आता वाजले 8 आणि माझी आंघोळ झालेली आहे व्यवस्थित. आणि आता आकांक्षा बसली आहे. आकांक्षाला आता तेल आणि उठणं लावणार आहे मम्मी. तर लावतं त्याला दाखवत तुम्हाला मी. घाबरू नका प्लीज, छोट्या पोरांना लांब ठेवा. मम्मी हसते. हे असले काही उद्योग घरी करू नका, हे आम्ही देखरेखीखाली केलेले आहेत आकांक्षाचे. बघा कशी बघते गाईज. ओ कारण ना मोती साबणाने फरक पडतो, मग आम्हाला असं वाटतं की तसंच राहावा फरक. स्किन मस्त होती पण, आणि उठण्याने तर म्हणजे स्क्रबची पण गरज नाही. हो हात किती छान झाले माहिती का, सॉफ्ट सॉफ्ट. नंतर ना धुताना आकांक्षा हे कर, थोडंसं स्क्रब कर तुझ्या हाताने, मस्त मऊ मऊ होतात. तर आता ह्यांचं अभ्यंग स्नान होईल. आणि लक्ष्मीपूजनला पण आम्ही असंच करतो. आम्हाला उठणं परत लावणार मम्मी लक्ष्मीपूजनला, आणि पप्पांची तेव्हा आंघोळ असते मेन म्हणजे. तेव्हाच असते ना ती नरक चतुर्थी दिवशीच बहुतेक लक्ष्मीपूजन आले ना. ह्यावेळेस यार दिवाळी थोडी अशी फास्ट चालली आणि मध्ये मध्ये एक दिवस गॅप आहेत. एकदा असंच होतं, खूप वर्षाआधी दिवाळी 2-2 दिवसांनी आली होती. म्हणजे आता बघ ना, काल वसुबारस झाला, आज हे उद्या भाकर दिवस आहे. हा की परवा लगेच नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज. एकदा ना बहुतेक आहे ना आमचे पेपर होते आणि अशी 2-2 दिवसांचे गॅप ठेवून दिवाळी आली होती. म्हणजे आज धनत्रयोदशीचा 2 दिवसाचा गॅप ठेवून
लक्ष्मीपूजन. आणि पहिले म्हणजे ना नरक चतुर्दशी पण सेपरेट असायची, लक्ष्मीपूजन पण सेपरेट असायचं कधी कधी. हा ना, लवकर जाते दिवाळी. आणि भाऊबीज पण 2 दिवसांनी होती म्हणजे खूप. आता आहे ना सगळं मिक्सच, पण आता मिक्सच येते दिवाळी. तोंड बघायचं, मम्मीला भारी चोळून देते. म्हणजे ती जरा पांड्याची होईल. असा मोठा लेप लावा. तसं तुला 1 तास ठेवायला पाहिजे होतं लेप लावून. नाक डोळे उघडले झाले ना माझे. झाले का? गुडे पण गुडे. बगळेश होती, बगळेश. उठा आता. पाय घासायला बोलव. कधी नाही बोलवलं आज. म्हणते आज निघणार, आज होणार अष्टविनायक गणपती. आमचा कधी येणार निघणार जे घासत नाही ना ते आम्ही आठवड्याला 2दा घासतो. ओके. प्रिटी हुबन येते बनून. चला आवरा आता, हे सगळं उचलावं लागेल मला सगळं. आता हे असं करू. 1 2 3 बाय बाय गाईज. बाय बाय. श्रीकांत डोले शायनिंग मारता काय? हॅलो गाईज, मी आंघोळ करून खूप वेळ झालाय. आता वाजलेत पार 11 आणि मी मस्तपैकी न्यू टॉप घातलाय. न्यू म्हणजे माझा बर्थडेचा. तर मी बसले काम करत सणासुदीचं. तर चला आता मला काय सांगायचं होतं. हां, मग दीदीन ते गेलेले आहेत बाहेर. ते मी फक्त जस्ट दाखवते, कारण की लॉगमध्ये आम्ही रिव्हील नाही करणार आहे आमच्या पत्रिका, कारण की आमच्या पत्रिकेचा व्हिडिओ येणार आहे. तर स्टे ट्यून त्याच्यासाठी. आमच्या पत्रिका एवढ्या सुंदर आहेत, अशात एवढ्या भारी पत्रिका आहेत. तर गणपतीला पहिलं आमंत्रण द्यायला गेलेले आहेत पप्पा आणि दीदी मोरगावच्या गणपतीला. तर आम्ही नाही गेलो, कारण की गाडी प्रॉब्लेम आणि मम्मी म्हटली आपल्याला घरात काम पण आहे, त्याच्यामुळं आपण नको जायला, त्यांना पटकन जाऊन येऊ दे. तर मग ते 2 जण मेन होते ते गेले आणि मी बसले काम करत. क्या करू मी अब. आणि असं झालं आमचं. आणि पत्रिकेचा ती व्हिडिओ काढल, पण आम्ही नंतर रिव्हील करू. ती फक्त घेणार आहे लॉग की तिथं जाऊन येऊन, असं नाही का गणपतीचं फक्त मंदिर वगैरे असं. आणि फटाकडे एवढे घेतलेत पप्पांनी. आम्हाला म्हणले घरी की आता ह्यावेळेस फटाकडे नाही घ्यायचे, काय नाही घ्यायचं, असं तसं. आणि एवढे फटाकडे घेतलेत ना, मला त्यांनी फोटो पाठवला. मी तर शॉकच झाले बघून, फटाकडे बघून. तर बघूया आता काय काय आणले, तुम्हाला पण दाखवते. लग्नासाठी पण घेतलेत, कारण की तिच्या नाही का गाडी निघती तेव्हा फटाकडे वाजवतात. परत ती जेव्हा रिटर्न येणार सासरकडून माहेरी, तेव्हा पण मी तिचं स्वागत करणार आहे खूप मोठं, तेव्हासाठी पण घेतलेत. तर तुम्हाला दाखवते आता मी की काय काय तिने फटाकडे आणलेत आणि काय काय माझ्यासाठी आणले. आणि मला तर गाय श्रीकांत टोलेने एवढे फटाकडे आणले,
पण पप्पांच्या परमिशन शिवाय तू आणले असते का एवढे? मी सांगितलं त्यांना तुला घरातच घेतलं नसतं बाबा. तर श्रीकांत डोले, थँक्यू सो मच, हॅपी दिवाळी. आणि गाय तुम्ही बघू शकता का उडे वडाकडे बापरे, मला बघूनच हे झालं. ए हे कसले पप्पा खाली? ए हे तुडतुडी टॉम अँड जेरीचे आहेत. आणि जरा ना हे फुसके निघले ना ते वाईट वाटत. होय हे काय आणले आता? जंगल बुक चिमणी. बाया हे असलं उदबत्तीने पेटवायचं लय बाई. हे आम्ही तर हे कोणता बॉम्ब आहे? हे कसलं तिथे? छोटा बॉम्ब. अगं बाई छोटा हणीबी मिनी बॉम्ब. आणि हे माणसं आकांक्षाला हजारची माळ. 1000ची माळ? 180 रुपये एक. होय होलसेल मधून आणले. 180 रुपये एक. होय. आणि दिदी आता नाही. येताना आणि जाताना. आणि हा छोटासा बॉम्ब मस्त आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आपण किती बार किती 160 ला 12 मिळत होते, पण ते लोकांनी दिले ते फटफट. हा 12 शॉट 160 रुपये. मग दुसरीकडे पाहिजे ना त्या दुकानात शेजारी. अख्ख्या रस्त्याला. होय तेच नाही लाव सगळ्यांनी. बाई 30 शॉट. हे काय पावसाळ्यात का दोन्ही पण? हा हे आम्हाला फोटोसाठी. 30 शॉट आणि 2 शॉट आणले 2 शॉट. हे कशाला काढतेस तू? हे वाटवीत निघली तर उगत वाया जायचा. गवस ठेव. तुला एक अगं तुला एक तरी येत नाही ते. हातात फूट फोडते आहे मी. असं फोड दे. आणि भाजलं असतं भाजलं असतं. बघा संध्या पप्पा कसे दाखवतात मम्मीला झोपून. हा ताजमहल. ताज नाहीये, व्हाईट हाऊस आहे. MIT मोठी कॉलेज. MIT कॉलेज. 1K. तर काय एवढे सारे फटाकडे आणले त्यांनी. चला पिशवीत भरून टाका चला. हा गोल्डन आहे. हा पप्पा किती खुश झाले. सिल्वर. अगं खालून पडेल. हे ना हे ठेवून देतो. हा लांब ठेवा, आमचा हात गेला नाही पाहिजे तिथं. तर चला गाईज मी आवरते आता. बाय बाय. हा इकडं गाईज आम्ही गोंधळलो आता. तर आम्ही आलो एका कामासाठी आलो होतो. तर आम्ही कुठल्या मॉलमध्ये आलो ना? आपण ॲव्हेन्यू मॉलमध्ये आलो. अगं बाई आईस्क्रीम पडेल म्हणाव तुझी. तर तिथं आमचे हँडसम बॉय पण आलेले आहेत. आणि मागणी ढकलते. कुणी ढकललं तुम्हाला? तर काय आम्ही आलेल्या मॉलमध्ये. आज आहे सॅटर्डे, त्याच्यामुळं फिरायला आलो मस्त. आता आम्हाला घरी जायची वेळ झाली. आता आम्ही घरी जाणार. परत खाली चाललोय. माझा डोळा दुखतोय. काय सांगू मी तुम्हाला माझी अवस्था आता. आमचं काम झालंच नाही आज. पण आहे ना एन्जॉय केला आम्ही खूप जास्त. फक्त मम्मीला मिस केलं. मम्मीला म्हणत होतो आम्ही की चल म्हणून, पण काय ती नको म्हणली. आणि आम्हाला घरी जाऊन परत धनतेरसची पूजा करायची. हो ना. त्याच्यामुळे आम्ही फास्टमध्ये घरी जाणार आहे. आता वाजले 6. 1 तासात तर पोहोचू ना आपण. 1 तासात तसं. हो 1 तास ना गाडी मिळवस तर काय सांगतो. 7:30 होणारच. त्याच्यामुळं बघू आता काय होतंय. पुढे गेल्यावर घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते पूजा. अजून आम्हाला आवरायचं पण आहे आमचं. तोपर्यंत तयार करेल. हां तयारी मम्मी करेल. चलो. आणि ही बघा कशी चालली एकटी पुढं. उसको कुछ पता ही नहीं है. हम अकेले हैं और वो चल रही है. तुम चल रही हो और हम अकेले हैं. काय झालं ना? हे त्यांच्याकडनं कट करून आण जाशील. काय झालं? गाईज मस्तपैकी आम्ही पूजा केलेली आहे. मागच्या वेळेसची धनत्रयोदशीची पूजा खूप मस्त मांडली होती, पण ह्या वेळेस जरा आम्ही बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे जरा थोडीशी म्हणजे एकदम नॉर्मल मांडलेली आहे. पण ठीक आहे, एवढी पण नाही. छान वाटतं. आणि मी हे पटकन डेकोरेशन केलं. आणि कसं वाटतं नक्की सांगा. मी पण नवीनच बघितलं हे मस्त पैशात देवी आणि धनी.
आज फक्त धने पुजतात, पैसे वगैरे काय पूजत नाही. आणि आज फक्त धने आणि लक्ष्मीपूजनला कॅश, चांदी सोनं पैसे धने ऑल सगळं पूजायचं. तर आता वाजलेले आहे 9. उशीर झाला, फर्स्ट टाइम उशीर झाला. आपण जाऊन दे, आम्ही बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. ट्रॅफिक एवढं होतं की काय सांगू तुम्हाला मी आता. तर मला ते डेकोरेशन खूप आवडलं. मी मस्त पैसे लावले साईडनी वाटीच्या. एक सोन्याची वाटी आहे, सोन्याची वाटी, त्याला पैसे, मस्त वाटते. तर मस्तपैकी देवीची पूजा झालेली आहे. तर आता मी ह्याच्यावर लक्ष आहे माझं. ह्या वेळेस दिवाळी म्हणजे मिठाई डे. तर चला आता पाया पडले मी मस्तपैकी. असंच धन सगळ्यांच्या घरात येऊ दे, पैसे येऊ दे, चांगल्या वेणी येऊ दे, ते महत्त्वाचं. आणि आता मला भूक लागली, 9 वाजले. चलो बाय बाय. हॅलो, मी आलेले आहे व्लॉग एंड करायला, कारण की काल एवढं दमलो आम्ही. घरी आल्यावर पूजा वगैरे सगळं केलं. दिवसा फटाकडे यार का वाजवता तुम्ही लोकांनो, पोरांनो. संध्याकाळी वाजवायचे तर सकाळीच वाजवत बसतात. संध्याकाळी कसं स्पार्कल दिसतात. तर माझ्या डोळ्याला रांजणवाडी आलेली आहे. माझ्या डोळ्यात सुजलं आहे खूप जास्त. सणासुदीचं असं काहीतरी होतं. इथं झोप नाही व खूप असं हेक्टिक शेड्यूल, त्याच्यामुळं हे झालेलं आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आमच्या घरी काय चाललं आहे आता ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत बाय, सबस्क्राईब करा. बाय.